तिला यश मिळेल आणि बहुजनापर्यंत मंडल यात्रेचं खरं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पोहोचले। समाजातला ऐक्य टिकवू द्या, ते ऐक्य टिकवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी जो हातामध्ये मंडल यात्रेच्या माध्यमातून वसा घेतलेला आहे तो वसा टिकू दे, वसा पूर्ण होऊ दे। तसंच आईकडे साकडं देखील घातलं की हे आई तुळजाभवानी आई कुलस्वामिनी कुलदेवते आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे आणि या राज्यामधला जो मुख्य घटक आहे जो बळीराजा आहे, आज ज्या पद्धतीने हा बळीराजा कर्जामुळे आपला जीव तोडतोय, आपला दम तोडतोय, आज आत्महत्या करतोय, तर हे आई तुळजाभवानी आई कुलस्वामिनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे, त्यांना त्या ठिकाणी बुद्धी दे आणि त्यांना या शेतकऱ्याची या बळीराजाची जी काही कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली होती ती कर्जमाफी करू दे, शेतकऱ्याला म्हणजे बळीराजाला कर्जात मुक्त करू दे आणि त्याच्या कुटुंबाला देखील संपन्न समृद्ध आणि सुखी होऊ दे। मी ओमराजांच्या त्या मागणीला आमच्या पक्षाच्या वतीने समर्थन देतो। असं आहे की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो कुठला लोकप्रतिनिधी स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी लोकांचं मत घेऊन निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला विश्वास ठेवतो आणि लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो, तर अशा प्रकारे आजपर्यंत आपण जे ऐकलं होतं की घरामध्ये नोटांची चोरी होते, दागिन्यांची होते, वस्तूंची होते, साड्यांची होते, पण आज या देशामध्ये, या लोकशाहीच्या देशामध्ये पहिल्यांदा वोटांची चोरी व्हायला गेली, वोट चोरी व्हायला गेले। त्यामुळे माझा त्या ठिकाणी गंभीरपणे त्या ठिकाणी विश्वास आहे या देशातल्या प्रत्येक त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रियेमध्ये की त्यांनी त्या ठिकाणी या मतांची चोरी जी काय झालेली आहे त्याचा जो कोणी चोर आहे तो चोर लवकरात पकडला जावा, जो कोणी चोर आहे तो समाजासमोर आणि लोकांसमोर, जनतेसमोर यावा आणि इथून पुढे मात्र लोकांची जी काही विश्वासात आहे, जी काही विश्वासदर्शकता आहे ती मात्र कायम राहिली पाहिजे असा विश्वास मी त्या ठिकाणी ठेवतो आणि वोट चोरीच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करणार आहोत। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।